सर्व सर्व अगं चमत्कारच झालाय। वर कोणाची तरी छत्री येऊन अडकली आहे, त्यामुळं तो दिवस सुरक्षित राहिलाय। देवीचीच इच्छा आहे की कमळीनं मुंबईला जावं। आई तुळजाईचाच आशीर्वाद आहे बघ ह्यो। आबा आहे, देवीनं आता कौल बी दिला, म्हणजे मी मुंबईला जाऊ शकतोय ना शिकायला? अगं म्हणजे काय, तुळजाईनं तुझे समजे रस्ते मोकळे केलेत, आता तू मुंबईला जाणारच। आय लव्ह यू ओल्ड मॅन। आहे मॉम, काय बेटा आपण देवळात का चाललोय? मला नाही यायचं मंदिरात। अगं तर इथपर्यंत आलीस ना, मग देवाचं दर्शन घेऊ आणि मग निघू। नो मॉम, आय डोंट वॉन्ट टू कम। इथे वाईबच नाही आता। अगं बच्चा त्याचं काय ना बेटा, आपण इथे देवीच्या मंदिरात जे जातोय ते फक्त देवीच्या दर्शनासाठी नाही। आपलं स्टेटस काय, आपण कोण आहोत, आपण किती श्रीमंत आहोत हे दाखवण्यासाठी जातं। आणि आपण देवळाच्या उद्धारासाठी म्हणून देणगी सुद्धा देणार आहोत। आणि हे सगळं आपण का करतोय सांग? कारण या गावात आपण जागा घेतोय महाजन कुटुंबाची। तू एकुलती एक वारस आहेस, तेव्हा व्यवहारामध्ये सुद्धा तुला लक्ष घालायला हवं। आय अंडरस्टँड, पण तुम्ही लोक जाताय ना, तर माझी काय गरज आहे? राजन, मी काय म्हणते, देवीच्या मानाची साडी आपल्या अनिकालाच मिळणार आहे ना? येस, ऑफकोर्स। बेटा, सगळ्या गावासमोर देवीच्या मानाची वस्त्र मिळणं ही खूप मानाची गोष्ट आहे। त्या गर्दीमध्ये ती गावछाप मुलगी पण असेलच, मग तिच्या नाकावर टिचून हा मान तुला नकोय का? नो मॉम, आय वॉन्ट टू कम। दिस विल बी माय डब्ल्यू। म्हणजे जिंकणं। फुला काकी, आओ फुला काकी, कळलं का नाही? मुंबईला चाललंय पुढे शिकायला। बाळा दादा, आओ बाळा दादा, ऐका की, बातमी कळली का नाही? काय झालं? मुंबईला चाललंय शिकायला। वा वा वा, ही आनंदाची बातमी आहे। आमदार साहेबांनी खेळाडू कोट्यातून फ्री ऍडमिशन केलंय आमचं। वा वा वा, थांबा। आओ हे कशाला? आओ अगं असू दे की, मोठ्यांचा आशीर्वाद असतोय ते। होय, चला मी सांगू, चल चल चल। आणि मुंबईला गेले की पत्र पाठवा। सुमन काकू, ओ सुमन काकू, सुमन काकू, सुमन काकू, सुमन काकू, ऐकलंस की नाही? काय झालं ग कमळे? आम्ही निघालो मुंबईला पुढे शिकायला। अगं काय सांगतेस काय? गुणाच्या ग माझ्या लेकी। मग निंगे, तू बी जाणं कमळी बरोबर मुंबईला? आता हे काही विचारणं झालं बाई? लहानपणापासून कमळी आणि मी सांगत असते की नाही? आणि अण्णा, तुम्हाला तर समजा माहिती आहे ना, मला माझा बा काय आठवत नाही। आमचा आबा हेच माझं बा झालं आणि सरू काकी हीच माझी आई झाली। अण्णा, माझ्या आबाने लय सपोर्ट दिला म्हणून मी मुंबईला निघालोय, नाहीतर हे घडलंच नसतं। हो सामनावीर, ते आभार नंतर म्हणा। चला, तुमची आई गेली आहे तिकडे देवळाकडं। आज महापूजा आणि प्रसाद आहे, विसरला सगळं। हा चला, समधी गोळा झाली तिकडं, नाहीतर आई लागल परत कावाय। होय आबा, चल चल चल। ही कशाला आली इथं? कोण बाई? ओळखला नाही व्हय तू? अगं तीच की जिला नवऱ्यानं टाकलं होतं। पदरात पोरगी होती, तेव्हापासून आपल्या पोरीला घेऊन बापाच्या घरात पडली आहे। अगं सवासिनीची पूजा करायची जागा आहे ना ही, हिला कळायला नवा? असू दे की, बिचारीला करू दे की पूजा। आता बघ, एवढं बोलते तरी उठून जात नाहीये। काय थांब कमळे, गबरा काय बी बोल नकोस। आहे, आज जसनी दाखवतोस मी। चल। कमळे, कमळे तू घबरा। कमळे थांब, कमळे। काय म्हणालात?
काय मावशी, म्हणजे ज्या बायकांना नवऱ्याने सोडून दिले त्यांना अधिकारच नाही पूजा करायचं का? म्हणजे देवाबद्दल भक्ती, प्रेम, श्रद्धा असूच शकत नाही काय? तुम्हीच ठरवलं. काही बाप्या माणसं बायकासनी नावं ठेवतात, खरं बायाच बायांना नावं ठेवायला लागल्यावर काय बोलायचं? माझी आई काय तुमच्यासारखं गाव गप्पा करणारी नाही, तर बाप्यासारखं शेतात कष्ट करून घर चालवणारी आहे. मी आज जे काय ते फक्त तिच्यामुळं. आणि काय हो, माझ्या आईने पूजा केली म्हणून अपशकुन झाला. तुम्ही आता आज जाऊन ज्या देवीची पूजा करणार आहात की नाही, ती बी आज देवाऱ्यात एकटीच आहे. तिचा नवरा नाही आहे सोबत. ही आपली माती जिला आपण माय म्हणतो, तिचा आहे का नवरा? आहे? हे बघा मावशी, तुम्ही माझ्यापेक्षा वयानं मोठे आहात, तरी बी मी तुम्हासनी बोलतोय त्यासाठी मला माफ करा. पण माझी आई माझं जग आहे, आणि तिला कुणी बी काय बोललेलं मी खपून घेणार नाही. अहो, आपण ज्या देवीला पुजतो ती बी एक बाईच आहे. मग एका बाईनंच दुसऱ्या बाईला नावं ठेवली, तिचा अपमान केला, तर मग तुमच्या पूजेचा काय उपयोग हो? मी बी कोणाला बोलायला. जावा तुम्ही, करा तुमची पूजा. आई थांब. कमळे, तू कशाला त्यांच्यासोबत वादावादी घालत बसलीस? गप राहायचं ना. माझं सोड. तू किती दिवस पाणी थांबून ठेवणार आहेस डोळ्यात? अगं येऊ दे की बाहेर. किती दिवस आत साठवून ठेवणार आहेस? तू कशाला मनाला लावून घेतेस? मूर्खांच्या नादाला लागायचं नाही असं तूच सांगतेस की नाही? जाऊ, त्यांना काय बोलण्याशिवाय दुसरं येतंय. चल आपण पूजा करू. नाही, मी नाही येणार. अगं येडीबिडी आहेस काय? चल. तुला सांगितलं ना, जा तू पूजा करून घे. मी नाही यायची. आहे अगं चल. आता तू शिकवणार आहेस मला? एकदा सांगितलं ना, जा तू पूजा करून घे. जा, मी थांबतो इथंच. जा. राजन साहेब, अहो तुम्ही आमच्या गावची 100 एकरवर जमीन घेताय आणि त्यावर रिसॉर्ट बी बांधणार आहे सा. अहो त्यामुळं आमच्या गावच्या लोकांना रोजगार मिळणार आहे आणि आमच्या गावचं नाव जगाला माहीत होणार आहे बघा. आणि यासाठीवर गावकरी जमीन बी द्यायला तयार आहेत. आता तुम्ही आमच्यासाठी इतकं समज करताय, तर आम्ही बी तुमच्यासाठी एक गोष्ट करायचं म्हणतोय. तुमच्या या पोरीला आमच्याकडून भेट म्हणून देवाची महावस्त्र, मानाची साडी द्यायची असं आमच्या मनाला वाटतंय. बरं,
गुरुजी आणा ती महावस्त्र. ऋषी सरपंच, हे सगळं काय आहे? मानाची साडी माझ्या मुलीला मिळणार होती ना, मग तिलाच मिळायला हवी. काढायच्या खांद्यावरून आत्ता. हो हो काढतो. नाही सरपंच राहू द्या. देवी आईने तिला दिलेला आशीर्वाद आहे तो. आपण परत नको काढून घ्यायला. राहू द्या. खुश राहा. कोंबळे, हे काय? तुझ्या हातात देवीची मानाची साडी? अगं आहे काय सांगू तुला, देवीनेच आशीर्वाद दिलाय बघ. मला काही समजलं नाही. अगं आहे तुम्हाला मुंबईला जायला परवानगी दिली आणि देवीने आशीर्वाद बी दिला. ह्यो आशीर्वाद दिला देवीनं तुला? मला समजेल असं बोल बरं कमळे. ही साडी तुला कुठून मिळाली? अगं आहे मी देवळात गेलतो की नाही. मानाची साडी माझ्या मुलीला मिळणार होती ना, काढायच्या खांद्यावरून. देवी आईने तिला दिलेला आशीर्वाद आहे तो. आपण परत नको काढून घ्यायला. आता सगळं छान होणार बघ. मला चांगले मार्क मिळाले, तुम्हाला परवानगी बी दिली आणि आता देवीनं मानाची साडी दिली. म्हणजे देवीच्याच मनात आहे की मी मुंबईला जावं बघ. अगं ते बघ ते काका.
शहरातल्या पोरासनी एवढंच येतंय काय? नुसतं आपल्या पोरींच्या मागं हिंडायचा, दुसरी काही कामं नाही ती होय? हे बघा, मॅचला उशीर होत होता म्हणून तुमच्या गाडीवर बसलो. तुम्ही तर लईच हरकून टंब झाला की. तुम्हाला काय वाटलं मी लगेच तुमच्या प्रेमात पडेल? असलं काय होणार नाही, आधीच सांगून ठेवतो. प्रेमात माझ्या नाही, रणवीर सिंगच्या. हिथं आहे का आणि कोण? कुणाच्या हातात आहे लव्ह लेटर? तुमच्याच नवं माझ्या काय विचारायला? लाज नाही वाटत तुम्हाला असले धंदे करताना? अरे एक मिनिट, सिद्धटेक एक्सप्रेस जरा थांब. बडबड करण्यापेक्षा उघडून तर बघ आत काय. लव्ह लेटर नाही आहे, कॉलेज ऍडमिशनचा फॉर्म आहे. ऍडमिशनचा फॉर्म? मुंबईला जाणार म्हणून उड्या मारत फिरतीये. फॉर्म कोण भरणार? त्याशिवाय मिळणार आहे ऍडमिशन? उगाच आपलं विचारायचं नाही, बघायचं नाही, फायरिंग सुरू. तू ना जरा मूवीज कमी बघत जाऊ नका. सॉरी हो, खरं सॉरी. अहो माझं चुकलं. म्हणजे तुम्ही तसं दिसायला उडण टप काय? नाही नाही, म्हणजे चांगलाच माणूस दिसता. चुकून बोललो, सॉरी, खरं सॉरी. इट्स ओके. बरं, लास्ट डेट संपायच्या आधी तो फॉर्म भरा. मला सांगा, तुम्ही एवढं का करायलाय माझ्यासाठी? अगं एवढं काय त्यात, मदत करावीशी वाटली म्हणून केली शक्य आहे तेवढी. आता परवा माझ्याकडनं गैरसमज झाला, मी हात उचलला तुझ्यावर, तेव्हा ते गावकरी धावून आले माझ्यावर. हाडच मोडली असती त्यांनी माझी. तू मध्ये आलीस, तू समजूत घातलीस म्हणून वाचलो, नाही तर आत्ता काय तुला फॉर्म देता आला नसता. असं होय, मग चालतंय. कमळे, ए कमळे, कमळे, यो कोण ग? आणि हे काय? लव्ह लेटर? तुझ्यावर काही लाईन मारतोय काय हा? काय रे, डोक्यात टणूच काढील तुझ्या. काय दिलंय? हा तर ऍप्लिकेशन फॉर्म आहे. अय्यो सॉरी, तुम्हाला काय मी बोलून गेलो. कमळे इकडे. तुला असं नाही का वाटत तू याच्या संघटनेच बोलायली आहेस? ए अगं, आता फॉर्म दिला तेव्हा खुश झाली होती, आता लगेच पलटी. चल आपल्याला लय काम आहे. कार्टून काय काय तुझं काय? तुझं काय तू पुढे बोलणार? हे दोन दोन काय? दोन दोन वेण्या आणि ती हे काय चाललंय? हे झाली सुरू झाली जासूसी. जासूसी तो अब शुरू होगी. मैडम को बताना पड़ेगा. ऋषी एका सुंदर मुली सोबत गावात फिरत होता. बस, तू काहीतरी बडबडू नकोस रे. आपली गावातली माणसं साधी आहेत पण रांगडी आहेत. हा, तुला मार. थँक्यू. ते मग अशी थँक्यू बोलायचं राहून गेलं. एक मिनिट, तू मला माहितीस हे कोण आहे? माझी मैत्रीण. तिला आम्ही लाडानं निंगी म्हणतो. अजून नीलांबरी घोरपडे नाव आहे माझं, पण सगळे मला लाडाने निंगी म्हणतात. कळलं कळलं. तुम्हाला ते काय वाटलं? नाही काय नाही. लक्ष देऊ नका, हा लक्ष देण्यासारखा माणूस आहे. असं कोण बोलतो? अरे पण मार खाण्यात. या मॅडम. ते बघा ते म्हातार, तेच आपल्या 100 एकरच्या डीलच्या आडवं यायला लागले. होय तेच आहे ते. अहो त्याला किती वेळा सांगितलं, त्याच्या हातापाया पडलो तर बेनं म्हणते जमीनच देणार नाही. कुरणे फालतू कारण मला देऊ नका, कळलं? जमीन विकायला तयार करण्यासाठीच त्यांचा पगार घेताय ना तुम्ही? मग त्या म्हाताऱ्याच्या तोंडावर अजून पैसे मारा आणि ही डील मला क्रॅक करून द्या. अहो मॅडम, मी तर त्याला गुंट्याला 20 देतो म्हणत होतो, तरी मी बेनं म्हणते की मला जमीन विकायची नाही. आता काय करायचं तुम्ही सांगा. कुरणे, जर तुम्हाला काम जमत नसेल तर मी दुसऱ्या कोणाला तरी हायर करते. हो नको मॅडम, असं काय करायलाय? अहो काय मॅडम, मोठ्या साहेबांनी सांगितलंय की कुणावरही जोर जबरदस्ती करू नका. ज्याला जमीन विकायची असेल त्याच्याकडनं जमीन घ्या. आता आम्ही जर असं केलं तर त्यांना काय वाटेल? कुरणे, पण मी आता सांगते ना, तर काहीही करा, ही जमीन मला हवी आहे म्हणजे हवी आहे. मग आता तुम्ही सोडा तो नाच. अहो ह्यो कुरणे जिबेला जे पक्का आहे की नाही, तुम्हाला सांगतो ह्या. आता मी तुम्हाला सांगते ही डील कशी क्रॅक करायची. नमस्कार काका. आबा, अहो ह्या कुरण्या, तुला एक डाव सांगितलं ना, मी माझी जमीन देणार नाही. सारखं येऊन का माझं डोकं खातोयस तो? ओ आबा, काय बोलतोय ते तर ऐकून घ्या की. ह्यांना तुमची जमीन घ्यायची आहे. आता तुम्ही आणि हे काय बोलायचं ते बोला.
नमस्कार काका, मी रागिणी महाजन. मला या गावामध्ये एक मोठं रिसॉर्ट ओपन करायचं आणि त्यासाठी मला जमीन हवी आहे. आणि एकदा का या जमिनीवर एक रिसॉर्ट ओपन झालं तर याचा फायदा गावातल्या लोकांनाच होणार आहे. गावच्या लोकांचा फायदा होईल? हो. ते कसं काय? काका, रिसॉर्ट जर गावामध्येच ओपन झालं तर जॉब येतील ना इकडे आणि मग लोकांना गावाच्या बाहेर जायची गरजच पडणार नाही. आणि तुम्हाला जमिनीचा मोबदला मिळेल तो वेगळाच. इथं समध्यासनी शहरात जायची घाई लागली आहे. एकदा का जमिनी विकल्या तर इथं कोणाचा बी फायदा होणार नाही, तोटाच होईल. आता पैसा आला की इथलीच पोरं गाव सोडून शहरात निघून जातील. पण एकदा का ते पैसे संपलं की कुठली जमीन आणि कुठलं काय. जमीन आहे तर सगळं आहे, ती इकायची सोडून काय बी बोला. काका प्लीज, तुम्ही माझं एकदा ऐकून घ्या. तुमचा ना एक गैरसमज होतो, प्लीज. हो बाईसाहेब, मी तुम्हाला शेवटचं सांगतो. ही माझी जमीन फक्त शेतीसाठी. इथं तुम्ही हॉटेल काढलं आणि तिथं येऊन तुम्ही दारू पिऊन दागडदिंगा घातला तर ते आपल्याला पटायचं नाही. ओ आबा, अहो हॉटेल काढणार नाही. ए बांडगुळा, कशाला मध्ये मध्ये बोलतोय? तुला एकदा सांगितलं की नाही, मी माझी जमीन देणार नाही. जमीन विकली तर पिकणार काय आणि खाणार काय? माती. हो बाजूला. ए थांब. ए म्हाताऱ्या, मी तुला स्पष्टपणे आणि सरळ सांगते, या तुझ्या जमिनीची जी काही किंमत असेल ना त्याच्या चौपट किंमत मी तुला देते. ही जमीन मला देऊन टाक. हो बाईसाहेब, ही जमीन म्हणजे आमची आई आहे. तिला आम्ही काळी आई म्हणतो आणि आपल्या आईचा सौदा कोण करत नाही. तुम्हा शहरातल्या माणसासने आमची आणि आमच्या जमिनीची काय नाळ आहे हे कधी समजायचं नाही. हो हो आबा, अहो या कोण आहे तो? गुरण्या, तुला किती वेळा सांगितलं मला माझी जमीन द्यायची नाही. आणि परत जर काही तुझं तोंड घेऊन इथं आलाच तर तुझी उचल मागणी करेन. तर निघेत ना. अरे कमळी, तू इथं? आबा, हाऊ चला की, तुम्हाला एक भारी गोष्ट दाखवायची. चला लवकर. काय? चला की. थेरडा ह्या कमळीचा आजा. आता तुला एका दगडात 2 पक्षी कसे मारायचे ते सांग. तुला तुझ्या रिसॉर्टसाठी जागाही मिळेल आणि माझ्या अनिकाला तिचा बदलाही घेता येईल.